22 नगरसेवक असलेल्या मनसेला आता भोपळाही म्हणजे एकही नगरसेवक निवडून आला नाहीये. कुठं चुकलं मनसेचं आणि पुढची रणनीती काय असणार? हे बघा, निवडणूक म्हणली की जय पराजय हे आलाच. त्यामुळे आत्ताच्या याच्यामध्ये आम्हाला अपयश आलेलं आहे, आम्ही मान्य करतोय. याविषयीचं लवकरच आम्ही आत्मचिंतन करू. परंतु ही आमची पहिलीच निवडणूक युतीतनं आम्ही लढलो होतो. त्याच्यामुळे काही गोष्टी आम्हालाही शिकण्यासारख्या होत्या, त्या आम्हाला शिकायला मिळाल्या. त्याप्रमाणे आम्ही आमची पुढची वाटचाल चालू ठेवू. पक्षात अंतर्गत बदल होण्याची चिन्ह आहेत. वरून असं काही सांगण्यात आले, शहराध्यक्ष किंवा इतर नेते बदलले जातील पक्षात असं वाटतं? हे बघा, कोण बदललं जाईल हे मी सांगू शकत नाही, परंतु शहरांतर्गत बदल हा नक्की होईल. कारण का तसं माझं स्वतःचं वहिनीसाहेबांशी आणि राजसाहेबांशी बोलणं झालेलं आहे. लवकरच राजसाहेब पुण्यामध्ये येतील, या सगळ्याचा आढावा घेतील आणि मग त्यांना जे वाटेल त्याप्रमाणे ते बदल हे शहरामध्ये नक्कीच करतील. नाही, हे बघा, पराभवाची कारणं जी आहेत त्याचंच आत्मचिंतन आम्हाला करायचं आहे, पहिली गोष्ट. परंतु ही निवडणूक मी परत सातत्याने सांगतोय, संपलेल्या लोकशाहीची निवडणूक होती. कारण का भाजप ज्या पद्धतीने ही निवडणूक लढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी उमेदवारांची पळवापळव, कार्यकर्त्यांची फोडाफोडी, बोगस मतदार यादीमध्ये नावं वगळणं, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम देखील झालेला आहे, हे नाकारता येत नाही. बरीचशी तुम्हाला माहिती असेल तर बरीचशी मशीन्स ही बदलली गेली होती, त्याचाही गोंधळ पुण्यासारख्या ठिकाणी बघायला मिळाला. त्याच्यामुळे आम्ही आमचं आत्मचिंतन आमच्या पक्षाच्या माध्यमातून करू, परंतु ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पण नाकारता येणार नाही. वरिष्ठांशी नेमकं काय बोलणं झालं? नाही, आता अजून डिटेलमध्ये बोलणं झालेलं नाही आहे, परंतु सुतोवाच असे आहेत की लवकरच शहरांतर्गत बदल हे करावे लागतील. कुठल्याही एका मोठ्या निवडणुकीनंतर किंवा एखाद्या मोठ्या अपयशानंतर बदल हा करावा लागतो. त्यानुसार आमचे आदरणीय राजसाहेब याच्यामध्ये लक्ष घालून पुण्यामध्ये आले की सगळा आढावा घेऊन कुठे बदल करता येतील, नक्की कुठली पदं बदलायला पाहिजेत हे ते ठरवतील आणि त्याप्रमाणे ते बदल करतील. भाजपला 119 जागा मिळाल्या, याच्याकडे कसं पुढे पूर्ण स्वीकारलं असं म्हणता येईल? हे बघा, मी असं म्हणणार नाही की लोकांनी स्वीकारलं नाही, पण मी म्हणून म्हणतोय की याचा अर्थ असाही नाही की लोकशाही अस्तित्वात होती. कारण का लोकशाही नसल्याचा जो परिणाम दिसत होता तो दिसतो आहे, हे मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे ह्यांच्या सीट ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. लोकशाही अस्तित्वात नव्हती असं तुम्ही म्हणताय, नेमकं कशामुळे असं वाटतं? काय घटना घडल्या? याच घटना तुम्ही जर का आज आढावा घेतलात तर ज्या मशीनवरती मतदान झालं नंतर ते मशीन नव्हतं, त्या मशीनचा क्रमांक बदललेला होता. किती ठिकाणी दुबार मतदार होते, किती ठिकाणी बोगस मतदार होते, हे सगळे प्रकार उघडकीला आलेले होते. पैसे वाटप म्हणजे अक्षरशः खिरापत वाटल्यावर की पैसे वाटप सुरू होतं. ही लढाई जी झाली ती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई झाली. शहराध्यक्ष बदलाची काही वारे आहेत का? तुम्ही म्हणताय की साहेब स्वतः येतील, मीटिंग घेतील, शहराध्यक्ष बदलतील असं काही चर्चा आहे? मी परत सांगतोय की तुम्ही स्पेसिफिक शहराध्यक्ष असं म्हणताय, परंतु बरेचसे बदल हे अपेक्षित आहेत आणि त्याप्रमाणे ते बदल होऊ शकतात. त्यामध्ये साहेब नेमके काय बदल करतील हे आमचे आदरणीय राजसाहेबच सांगतील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पक्ष एकत्र मिळू अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर पुण्यात ही युती होईल का नाही याबाबत अनेक चर्चा झाल्या आणि त्यासाठी लागणारा जो कालावधी होता तो देखील खूप होता. तुम्ही आत्मचिंतन करा, तुमचं पक्ष आत्मचिंतन करेल, पण कदाचित ही युती जर आधी झाली असती, डिक्लेअर झाली असती, कारण त्यानंतर मनसे आणि काँग्रेससोबत पण न जाण्याचा निर्णय घेतला होता. कुठेतरी एकही नगरसेवक न येणं, या सगळ्या कालावधीमधल्या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या त्याची कारणं वाटतात? नाही, युती लवकर व्हायला पाहिजे होती ही कार्यकर्त्यांची भावना होती, ही नक्कीच भावना आहे. परंतु योग्य वेळेला युती कशी करायची हे आमच्या साहेबांना माहिती होतं आणि त्याप्रमाणे ती जाहीर केली. त्याच्यानंतर ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये काँग्रेसने घेतलेला जो स्टँड होता, तो स्टँड जो होता तो नक्कीच त्यांचा चुकलेला होता. त्याच्यामुळे त्याचा फटका कदाचित आम्हाला बसला असंही आम्ही म्हणू शकतो. मनसेच्या तिकीट वाटपादरम्यान अनेक गोंधळ जो आहे तो झाल्याची माहिती आणि IQ चर्चा आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तिकीट वाटपाच्या वेळेस सुद्धा अनेक पक्षातले जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांना देखील डावलण्यात आलं होतं असा आरोप सुद्धा होता. नाही, आता हे बघा, IQ चर्चेवरती तुम्ही जास्त हे करू नका. पण हां, थोडाफार गोंधळ हा झालेला आहे, त्याच्याबद्दल पक्षांतर्गत आम्ही जो आहे ते बसून चर्चा करू आणि तो जो काही गोंधळ आहे तो आम्ही निस्तरू. तुम्ही म्हणताय की पक्ष बदल होतील, जिल्हा परिषद पण त्याच्या आधी फेरबदल होतील. आम्ही लढतोय, जिल्हा परिषदा बऱ्याच ठिकाणी लढतोय, उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यामुळे इथे सुद्धा साहेब काय सांगतायत त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. त्यामुळे साहेब म्हटलं ना, साहेब जेव्हा येतील लवकरच साहेब पुण्यामध्ये येतील आणि त्याबद्दल बोलतील. एकेकाळी 29 नगरसेवक असलेले महापालिकेत राज ठाकरे यांनी नाशिक, संभाजीनगर आणि मुंबईसारख्या
ठिकाणी सभा दिल्या. असं काय झालं होतं की पुण्यात एकही सभा झाली नाही राज ठाकरेंची, किंवा मनसेला पुण्यात किंवा पुणे शहरातनं फारशा काही अपेक्षा दिसल्या नव्हत्या का? कारण की राज ठाकरे यांचं अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी येणं आणि त्या अगोदर एकही सभा न होणं, याचाच अर्थ पुणे हे शहर तुम्ही तिथे तुम्हाला फारसं यश मिळणार नाही का, हे गृहीत धरलं होतं? नाही नाही, असं अजिबात नाही की आम्ही असं गृहीत वगैरे धरलेलं होतं. हां, परंतु एक मात्र सत्य आहे की साहेब संपूर्णपणे मुंबईमध्ये त्यांनी झंझावाती दौरा त्यांचा सुरू ठेवला होता. त्यामुळे तिथे त्यांचं जे शेड्यूल होतं ते अतिशय व्यस्त होतं. त्यातही आम्ही साहेबांना विचारत होतो आणि सांगत होतो. साहेबांचाही मानस होता की एक सभा पुण्यासाठी द्यावी आणि ती एकत्रित द्यावी, परंतु दोघांच्याही वेळा, उद्धवजींच्या आणि राजसाहेबांच्या, त्या वेळा मॅच होत नसल्यामुळे तो कालावधी जो आहे तो पुढे गेला आणि ती सभा होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. परंतु त्याचा फार परिणाम, पण तरीही त्यातनं साहेब वेळात वेळ काढून पुण्यामध्ये आले आणि आमच्या उमेदवारांना भेटून त्यांना मॉरल सपोर्ट केलेला आहे. झाले का? आता तू लाईव्ह नको रे करू, रेकॉर्ड करतो आता. मनसे एवढा मोठा पक्ष होता एकेकाळी पुण्यात, पण पुण्यात आत्मचिंतन होणार आहे? नाही, आत्मचिंतन जरूर होईल. मी आत्ताही तेच सांगितलं की आत्मचिंतनासाठी साहेब स्वतः येतील, त्याच्याबद्दल आढावा घेतील, काय नक्की कुठे चुकलं, कोणाचं चुकलं हे बघितलं जाईल आणि त्याप्रमाणे आमचा पक्ष पुन्हा एकदा, बघा, वडाची 4 पानं गळून पडली किंवा 4 पारंब्या तुटल्या म्हणून वड कोसळत नसतो. त्याच्यामुळे पक्ष आहे, पक्ष पुन्हा हिरिरीने उभा राहणार आणि पुन्हा कार्यरत राहणार, याबद्दल वाद नाही. साहेब, पुण्यात बाहेर पक्षांतर्गत काही बदल होणार आहेत असं वाटते तुम्हाला? हो, तसे होतील. रादर ते बदल करावे लागतील, कारण का शेवटी ही काळाची सुद्धा गरज आहे. त्यामुळे कुठले फक्त बदल करतील, काय करतील, हे फक्त राजसाहेबच सांगू शकतात आणि कोणी सांगू शकत नाही. बघा, विश्लेषण म्हणजेच आत्मचिंतन असतं, बरोबर आहे. त्याचंच आत्मचिंतन केलं जाईल की नक्की चुकलंय कुठे. परंतु कसं आहे, युतीतनं लढण्याची ही आमची पहिलीच वेळ होती आणि युती ज्या पद्धतीने जाहीर झाली त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये आम्हालाही आमच्या उमेदवारांची चाचपणी आणि समोरून शिवसेनेच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या, त्यात काँग्रेसने घेतलेला जो स्टँड होता तो, या सगळ्याला आम्हाला सामोरं जायचं होतं. त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही गोष्टी राहून गेल्या, हे निश्चित. यावेळी भाजपच्या 119 विरोध केलाय आणि त्याच काँग्रेससोबत यावेळी एकत्र लढलाय, त्याचा कुठेतरी फटका बसेल का? मतदारांना हेच पण काही आवडलं नाही असं वाटतंय का? नाही, मला असं वाटत नाही. हे बघा, प्रत्येक ठिकाणची भौगोलिक आणि ही परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक ठिकाणची मतदारांची मानसिकता वेगळी असते. त्याच्यामुळे एका ठिकाणी एक न्याय आणि एका ठिकाणी एक न्याय, हे असं होत नाही. जो तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, जो तो पक्ष त्याप्रमाणे लढत असतो, त्याप्रमाणे आम्ही तिकडे निर्णय घेतला. 119 जागा आल्या निवडून, उलट झालं. भाजप आधीपासून सांगत 100 क्रॉस करू, 119 भाजप निवडणुका कशा लढल्या हे पण बघा. भाजपने उमेदवार जे उभे केले, भाजपने त्याच्यानंतर ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण केलं, उमेदवार पळवण्याचं राजकारण केलं, बोगस मतदार याद्या, मशीन्स बदलणं, सगळी यंत्रणा त्यांनी जी लावलेली आहे ती धनशक्तीने लावलेली आहे, बरं का. तिथे नक्कीच आम्ही कमी पडलो, कारण आमच्याकडे कार्यकर्त्यांची ताकद होती, परंतु आणि आमच्याकडे जनशक्ती होती, पण धनशक्तीपुढे आम्ही कमी पडलो. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी झाली. इतर वेळी राज ठाकरे पुण्यात येत आहेत, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, मेळाव्याला हजेरी लावतात. मात्र इतकी महापालिकेची निवडणूक असताना तुमच्या नेत्याची एक सभा पुण्यात होणं, याला काय म्हणावं? पुणे शहराकडे दुर्लक्ष केलं असं? नाही, अजिबात नाही, दुर्लक्ष केलं नाही. परंतु मुंबई हे सर्वात महत्त्वाचा यावेळेचा अजेंडा होता आणि त्या अजेंड्याला अनुसरून साहेबांनी संपूर्ण मुंबई पिंजून काढली. त्याच्यामध्ये आमची मागणी होती साहेबांनी यावं, त्याला त्यांचा दुजोराही होता, परंतु एकत्रित सभा घ्यायची होती पुण्यामध्ये, उद्धवजींचाही विषय होता. त्याच्यामध्ये कुठेतरी तो वेळ सरकला, पुढे गेला. तरी पण वेळात वेळ काढून आमचे राजसाहेब उमेदवारांना भेटण्यासाठी पुण्यामध्ये आले, त्यांना मॉरल सपोर्ट करायला. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणताय की बदल होतील, काय सगळे पदं बदलतील, नव्यांना संधी मिळेल, शहराध्यक्ष बदलले जातील? बघा, तुम्ही सातत्याने एकच विषय विचारताय. बदल होतील हे निश्चित. कसे होतील, काय होतील, साहेब संपूर्ण बदल करतील का काही ठराविक बदल करतील, हे मी सांगू शकणार नाही. हे स्वतः राजसाहेब सांगतील आणि ते कधी सांगतील, ते पुण्यात आल्यानंतर सगळ्या गोष्टीचा आढावा घेतील, कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि मग त्याबद्दल निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.